नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण साईड डिशमध्ये बघतो आहोत बटाट्याचे चटपटीत काप। चला तर सुरुवात करूयात मग आजच्या या चटपटीत रेसिपीला। आता यासाठी इथे मी 3 असे हे बटाट्याची सालं काढून 3 बटाटे घेतलेले आहेत। मीडियम साईजचे बटाटे आहेत। तुम्हाला जेवढे काप करायचे आहेत तेवढे तुम्ही बटाटे घेऊ शकता। आणि ह्या बटाट्याचे असे मी काप करून घेतलेले आहेत। हे जास्त पातळ पण नाही किंवा अगदी जास्त जाड पण नाही आहेत। तर असे मीडियम थिकनेस असलेले असे मी हे काप त्रिकोणी छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत। हे काप मी लोखंडी तव्यात बनवत आहे, त्यामुळे इथे मी लोखंडी तवा असा फ्लेमवर ठेवलेला आहे आणि यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल टाकलेले आहे। आता तेल छान गरम झालेले आहे। यामध्ये मी 1 टीस्पून मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी तडतडली की मी यामध्ये 1 टीस्पून जिरे टाकणार आहे। जिरे पण छान आपले असे फुटू द्यायचे, तडतडू द्यायचे। आता इथे मी पाव टीस्पून हिंग घेतलेला आहे, हा मी यात टाकला। आणि आता यात आपण जे कट करून ठेवलेले बटाटे होते ते बटाटे टाकणार आहे मी। आणि हे बटाटे छान असे व्यवस्थित या जिरे मोहरीमध्ये मी मिक्स करून घेणार आहे। माझ्या चॅनलवर अजून बऱ्याचशा साईड डिश रेसिपीज आहेत, त्या पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता। छान असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये मी पाव टीस्पून हळद टाकलेली आहे आणि यात मी 2 टीस्पून माझा घरी असलेला कांदा लसूण चटणी म्हणजेच कोल्हापुरी चटणी टाकलेली आहे। जर कांदा लसूण चटणी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घरी असलेला कुठलाही साठवणीचा मसाला टाकू शकता किंवा अगदी मिरची पावडर टाकली तरी पण चालू शकेल। आता हे मी छान असं व्यवस्थित हा मसाला पूर्ण या बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। चवीनुसार यात मी हे मीठ टाकलेलं आहे। आता मीठ मी थोडंसं अगदी किंचितसं कमी टाकलेलं आहे, कारण यात मी चाट मसाला पण टाकणार आहे। चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं, त्यामुळे थोडंसं किंचितसं कमी मीठ टाका जर तुम्ही चाट मसाला टाकणार असाल तर। कवर करून हे बटाटे शिजवून घेणार आहे मी आता। 2 ते 3 मिनिटांनंतर परत मी हे बटाटे चेक करून बघते। तर अजून हे थोडे शिजले पाहिजे, तर आता मी परत झाकण ठेवून देणार आहे आणि परत हे थोडा वेळ मी शिजवून घेणार आहे। आता एक 5 मिनिटं झालेली आहेत। 5 मिनिटानंतर परत आपण चेक करूयात। आता हा आपण बटाटा चेक करून बघूया। तर हा छान असा शिजलेला आहे। हा एवढाच शिजू द्यायचा आहे, अगदी ओव्हरकुक नाही करायचं। आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये पाव टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे, हा चाट मसाला टाकणार आहे। चाट मसाल्याऐवजी तुम्ही यात आमचूर पावडर पण टाकू शकता किंवा अगदी अर्धा लिंबू म्हणजे 1 चमचा लिंबू रस पण तुम्ही यात टाकू शकता। आता परत एकदा हे छान असे मिक्स करून घ्या आणि आता आपले हे चटपटीत आणि चमचमीत असे बटाट्याचे काप तयार झालेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेणार आहे। आता हे बटाट्याचे काप आपण गरमागरम सर्व करूयात। आता हे काप तुम्ही साईड डिश म्हणून बनवू शकता किंवा अगदी एखादा डिनरसाठी तुम्हाला जर तुम्ही फक्त वरण भात बनवला आहे तर वरण भाताबरोबर खाण्यासाठी तोंडी लावण्यासाठी म्हणून हे असे बटाट्याचे काप तुम्ही करू शकता। माझी आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच चटपटीत आणि चटकदार सोप्या रेसिपीजसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही पण असेच नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा।